बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे, म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून पैसे वाटपाच्या निर्णयाला आता मंजुरी भेटली आहे। त्यामुळे आता कोणत्याच बहिणी नाराज होणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। बघा, आता डायरेक्ट पैसे येणार आहे आणि एका हप्त्याचे नाही तर 2 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। पण हे पैसे नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे? सरकारने जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर बहिणींनो तुम्हाला पैसे येणार आहे। महत्त्वाची अपडेट आणि जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि लगेचच मोठी बैठक होऊ लागली आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। एक चांगला मोठा दिलासा देण्याचं काम सरकारने आता केलंय। पण सरकारने सांगितलेलं आहे की जर बहिणींनी ही 2 कामे पूर्ण केली तरच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आणि बहिणींनी पुढच्या 5 दिवसांच्या आतमध्ये ही 2 कामे पूर्ण करावी। जर का बहिणींनो तुम्ही ही 2 कामे पूर्ण केली नाही तर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून काढल्या जाणार आहे। तर सर्वात आधी जिल्ह्यांची यादी पाहूया। पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे आणि ती पण पहिल्या टप्प्यात। म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। सरकारने सांगितलंय मकर संक्रांत जी आहे ती कोणाचीच निराशाने जाणार नाही। बहिणींच्या बँक खात्यामध्ये नक्कीच हा हप्ता जमा होणार आहे असं देखील मुख्यमंत्री यांनी स्पष्ट माहिती दिली। बघा, सरकारने सांगितलंय की एक पण बहीण नाराज होणार नाही। सरकारने आता डायरेक्ट सांगितलं, त्यामुळे आता काळजी करू नका। आता ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती येणारच आहे। ही काही साधी रक्कम नाही। आता डायरेक्ट 3,830 रुपये येत आहे आणि हे वाटप झाल्यानंतर जानेवारीत लगेचच 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींच्याच बँक खात्यामध्ये 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम येणार आहे। तर बघा, पहिली यादी आता जाहीर झालेली आहे। आता सर्वात आधी 75 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। जर तुमचं पण नाव सरकारने या 75 लाख बहिणींच्या यादीमध्ये घेतलं असेल तरच तुम्हाला हे पैसे सर्वात आधी भेटणार आहे। आणि जर बहिणींनो तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये नाही आलं तर तुम्हाला पैसे लवकर भेटणार नाही। मग पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी ही 2 कामे पूर्ण करावीच लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे येऊन जातील। म्हणून बहिणींनो राहिलेल्या जिल्ह्यांची यादी बघा। जर या जिल्ह्यांच्या यादीत सुद्धा तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे येतील। पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये देखील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। या जिल्ह्यातील एक ना एक लाडकी बहीण खुश होणार असून डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे दिले जाणार आहेत। डायरेक्ट आता डीबीटीच्या द्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3,000 रुपये सरकारने जमा करण्याचा निर्णय घेतलाय। आणि मुंबईमध्ये सुद्धा बहिणींच्या बँक खात्यावरती ही पूर्ण रक्कम टाकण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता मुंबईमध्ये सुद्धा काळजी करण्याची गरज नाही। आणि पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा। या जिल्ह्यामध्ये देखील बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता येणार आहे। आणि सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि KYCची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा। अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट रोज कळेल।